कर्ज, कर्ज, कर्ज. कर्जाने तुम्ही हैराण झाला आहात का? खूप डोक्यावर कर्ज झालं आहे. काय करावा सुचत नाहीये. त्याचबरोबर कष्ट पण खूप चालू आहे. पण कष्टाला काही मार्ग मिळत नाहीये. कष्टाच फळ मिळत नाहीये. माता लक्ष्मी नाराज झालीये. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा, आता आजकालच्या सिच्युएशनमध्ये म्हणजे आपल्या आत्ताच्या जमान्यामध्ये असं कोणीही नसेल की ज्यांनी कर्ज घेतलं नसेल. प्रत्येकजण काही ना काही गोष्टीसाठी कर्ज घेतो. अगदी मग ते छोटं कर्ज असो नाहीतर मग लाखो करोडोंच कर्ज असो. काहींना छोट्या कर्जाची गरज असते, मग ते छोट कर्ज घेता. नाहीतर बघा ना, सरळ कुठेतरी जायचं असलं किंवा आपण आपल्या शेजारच्यांकडून काय म्हणतो की हा मला सम्यय 200 रुपये देता का, मी तुम्हाला 2 दिवसात देतो. मग ते सम्यय 200 रुपये सुद्धा कर्जच आहे, कारण ते आपण दुसऱ्यांकडून घेतलेले. म्हणून आणि त्याचबरोबर बघा, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी लग्नकार्यासाठी, कोणी शिक्षणासाठी, कोणी आजारपणासाठी भरपूर मोठे मोठे कर्ज आपण घेत असतो. लाखो करोडोमध्ये कर्ज काढत असतो. पण कर्ज काढताना आपल्याला काहीच वाटत नाही. कर्ज काढण्यासाठी जी प्रोसेस असते ती इझिली होऊन जाते. त्यानंतर जे काम आहे ते काम पण होतं. पण त्यानंतर कर्जाचे हप्ते फेडायला आपल्याला जीवावर येते. म्हणजे आपण त्यासाठी पण खूप मेहनत करत असतो, पण आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसतं. मेहनतीचं चीज आपल्याला होत नसतं. मग तेच कसं व्हावं? त्याचबरोबर बघा, तुम्हाला मी आज इतकाच सोपा आणि इतका छान उपाय सांगणार आहे. हा उपाय खरंच म्हणजे खूप भक्तांनी हा उपाय केलेला आहे आणि नक्कीच त्यांचं महिन्या ते 2 महिन्यामध्ये लाखो करोडोच कर्ज फिटलेलं आहे. बघा, तुम्ही आपल्या चॅनलवर खूप स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि त्याच व्हिडिओ खाली मला खूप कमेंट होता की ताई, आम्ही पण खूप कर्जामध्ये बुडालो आहे, आम्हाला पण सेवा सांगा, उपाय सांगा. सेवा तर मी सांगितलेलीच आहे, तुम्ही ती सेवा करा, त्याने पण तुमचा कर्ज नक्कीच दूर होईल. त्याचबरोबर आज जो उपाय सांगणार आहे, हा उपाय तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त सेवा आणि उपाय करून तुमचं कर्ज दूर होणार नाहीये, पण तुम्ही जी काही तुमची मेहनत आहे, कष्ट आहे, ते चालू ठेवा. पण तुमच्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ जी असते ना, ती या सेवा आणि उपायाने आपल्याला मिळत असते. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहे, कारण की कष्ट करणं हा दगडावरची पांढरी रेष आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, देव आपल्याला मदत करतो जेव्हा आपण कष्ट करतो, तेव्हाच देव आपल्याला मदत करतो. त्यामुळे तुम्ही कष्ट तुमचे चालू ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा. नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याचं काम हे उपाय आणि ही सेवा करेल. अगदी साधा सोपा उपाय आहे. त्याआधी तुम्हाला मी सांगते, बघा, जेव्हा आपण एखादं कर्ज घेतो ना, तर ते कर्ज मंगळवारी कधीच घेऊ नये. मंगळवार हा असा वार आहे, जेव्हा आपण मंगळवारी जर कर्ज घेतलं तर ते कर्ज फेडणं आपल्याला खूप प्रमाणे अशक्यच होऊन जातं. त्यामुळे मंगळवारी कर्ज घेऊ नये. पण बघा, जर मंगळवारी एखाद्या कर्जा आपण माल केलं, म्हणजे एखादं कर्ज जर आपण फेडलं, तर नक्कीच इथून पुढचे जे काही हप्ते असेल किंवा मंगळवारी एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण पैसे दिले कर्ज फेडण्यासाठी, तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती होते. त्याचबरोबर गुरुवारी तुम्ही कर्ज घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही गुरुवारी कर्ज घेतलं तर नक्कीच तुम्ही ते निर्विघ्नपणे फेडू शकाल. तुम्हाला कर्ज फेडण्यामध्ये कोणतेही आर्थिक संकट तुमच्यावर येणार नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी कर्ज फेडलं तर अतिशय उत्तम. गुरुवार आणि मंगळवार हे 2 वार लक्षात ठेवायचं आहे. पण बघा, आजचा जो उपाय आहे ना, हा आपल्याला बुधवारी करायचा आहे. आता बुधवारीच हा उपाय करायचा आहे. खूप साधा सोपा उपाय आहे. तुम्ही 1-2 महिने सलग करून बघा. मी गॅरंटीने सांगते की तुमचं जे काही कर्ज तुम्हाला तुमच्यावर झालेलं आहे ते कर्ज
फेडण्यासाठी तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठा मार्ग मिळेल. तर बघा, आता हा जो उपाय आहे ना, हा आपल्याला मिठाचा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मी आणि मीठ यांचा खूप जुना संबंध आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून आलेली आहे आणि समुद्रामध्येच मीठ बनतं. तर समुद्र मंथन, समुद्रच माता लक्ष्मीच माहेरघर म्हणून देखील ओळखलं जातं. आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं का? तर बघा, मिठाचा उपाय करायचा आहे. आता उपाय कसा करायचा ते सांगते. त्याआधी उपाय कोण करू शकतं? जर तुम्ही कोणाला कर्ज दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही कोणाला तरी कर्ज दिलं आणि तो व्यक्ती तुमचा कर्जच तुम्हाला, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करत नाहीये, तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही कोणाकडून तरी कर्ज घेतलेले आहे आणि ते तुम्हाला रिटर्न करायचं आहे. तुमची मानसिकता पाहिजे, पण ते पैसे रिटर्न करायची. अशा वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असेल, कष्ट असेल, ते तर तुम्हाला चालूच ठेवायचे. चला तर मग, साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उपाय कसा करायचा ते सांगते. उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची बॉटल किंवा काचेची बरणी घ्यायची आहे. अगदीच छोटी किंवा अगदीच मोठी अशी नाही, मीडियम आपल्याला काचेची बरणी किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला पूर्ण बरणी किंवा बॉटल भरून मीठ टाकायचंय. आता मीठ कोणतं? आपल्या घरामध्ये आपण जे भाजीसाठी वापरतो ते मीठ नाही. तर बघा, असं जाडसर एक मीठ असतं, ते मीठ आपल्याला त्यात टाकायचंय. घरामधलं नाही, आपल्याला त्यासाठी विकत मीठ आणायचंय. आणि पूर्ण ते बॉटल, काचेची बॉटल किंवा बरणीभर आपल्याला मीठ टाकायचंय. त्यानंतर ते मीठ टाकल्यानंतर त्याच्यावर आपल्याला 3 हिरव्या विलायच्या ठेवायच्या. 3 हिरव्या विलायची त्या मिठावर ठेवायची. त्याच पद्धतीनं बघा पांढरं फूल. आता पांढरं कोणतं फूल? जर तुम्हाला पांढरा चाफ्याच किंवा बघा पांढरी जर तुम्हाला रुई मिळाली तर अतिशय उत्तम. रुई जर तुम्हाला पांढरी मिळाली तर नक्कीच तुमचा जो काही तुम्ही उपाय करताय ना, तो 100% नाही, 100% तुम्हाला त्याच फळ मिळेल. पांढरं फूल त्याच्यावर ठेवायचं आहे. आता बघा, काचेची बरणी घेतली, त्यात मीठ टाकलं, काचेची बरणी भरून, त्यासोबत 3 विलायची, त्यावर एक पांढरं फूल ठेवायचं आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला ती बरणी देवघरासमोर ठेवायची. त्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे. उजवा हात त्या बरणीवर ठेवला आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे. कर्ज फेडण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर कोणता मंत्र असेल तर तो आहे धुमावती मंत्र. आपल्याला धुमावती मंत्र म्हणायचा आहे 108 वेळेस. त्या बरणीवर, बॉटलवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि धुमावती मंत्र हा 108 वेळेस आपल्याला म्हणायचा आहे. धुमावती मंत्र कोणता आहे तोही तुम्हाला मी सांगते. ओम धूम 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 धुमावती स्वाहा. तुम्हाला हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल बघा. ओम धूम 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 धुमावती स्वाहा. हा धुमावती मंत्र आपल्याला 108 वेळेस म्हणायचा आहे. त्यानंतर आपण जी काही बॉटल किंवा बरणी घेतली आहे त्याला झाकण लावायचं नाहीये. पांढरं सफेद वस्त्र घ्यायचं आणि त्या वस्त्राने त्यात जे काही तोंड असेल ते आपल्याला पॅक करून ठेवायचं आहे. त्याच्या आधी त्या बरणीतलं थोडंसं मीठ आणि एक विलायची आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. त्यानंतर जे काही आपण ती बरणी आहे ती सफेद वासराने पॅक करायची आणि ती बरणी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते, म्हणजेच आपण जिथे आपले पैसे साचवतो तिथे ती बरणी आपल्याला ठेवायची आहे. आता बाजूला काढून घेतलेला एक वेलची आणि थोडंसं मीठ, त्याचं काय करायचं तर एका छोट्याशा कागदामध्ये किंवा लाल कलरच्या कापडामध्ये तुम्ही ती वेलची आणि ते मीठ बांधून घ्यायचं आहे. आणि ती जी पुडी असेल ती तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायची आहे.
म्हणजे स्त्री असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, पुरुषांनी पॉकेटमध्ये, पण ती कंटिन्युअसली तुमच्या जवळच राहील अशा ठिकाणी ती ठेवायची आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे, नक्कीच करून बघा. त्याचबरोबर बघा, जेव्हा आपण ती काचेची बरणी बॉटल पूर्ण पॅक करतो तेव्हा आपल्याला त्यावर धूप दीप ओवाळायचा आहे. आणि रोज संध्याकाळी आपल्याला 6-7 दरम्यान जेव्हा संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो त्या टायमिंगला ती बरणी काढून धूप दीप ओवाळून, त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपल्याला 108 वेळेस धूमावती मंत्र म्हणायचा आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे ही. तुम्ही अगदी 2 ते 3 महिने करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा जो काही रिझल्ट आहे तो बघायला मिळेल. तुम्हाला तो धूमावती मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही नक्कीच तो मंत्र बघून घ्या. साधी सोपी सेवा आहे. तुम्हाला जी पुडी सांगितली ती जवळ ठेवायची आहे आणि जी काही बरणी बॉटल आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. करून बघा. खूप स्वामी भक्तांना, खूप लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. नक्कीच तुम्ही पण खूप कर्जामध्ये बुडाला असाल तर नक्कीच ही सेवा करून बघा. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही कष्ट आहे, तुम्ही जी काही मेहनत करताय ती प्रामाणिकपणे चालू ठेवा. नक्कीच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ या उपायामुळे मिळणार आहे. अगदी छोटीशी माहिती होती. कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. हा उपाय नक्कीच करून बघा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशी सेवा करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.